आप देख रहे हैं CNBC प्रेजेंट्स खासदार टाइम्स, गाइडेड बाय चीफ एडिटर खान एजाज अहमद। नमस्कार, मी ओंकार लक्ष्मण लोंढे, राहणार येरोळ, तालुका शिवरानंदपाल, जिल्हा लातूर या ठिकाणावरनं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणासाठी आलेलो आहोत। आम्ही उपोषणाला येण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मागच्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये सन 2020 ते 2026 या काळामध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये लाखो करोडो रुपयाचे घोटाळे झालेले आहेत। ते घोटाळे आम्ही पुराव्यानिशी साध्य केलेले आहे। प्रशासनाने घोटाळे झाल्याचे मान्य केलेले आहेत। शिवोचं आमच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचे कागदपत्र उपलब्ध असताना आतापर्यंत कुठलीही कारवाई अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्यावरती झालेली नाही। या कारणामुळे आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मागच्या 6 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहोत। या उपोषणामध्ये आमच्या गावचे ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकारी, तालुक्याचे अधिकारी पदाधिकारी सर्व लोक साखळी पद्धतीने या भ्रष्टाचारामध्ये सामील असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा संशय आम्हाला आहे। या गोष्टीसाठी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला आलेलो आहे। मागच्या 6 दिवसापासून उपोषणकर्ते श्री ओम भैया माळी यांनी अन्नाचा एकही कण किंवा पाण्याचा एकही घोट घेतलेला नाही। उपोषणकर्त्याची तब्येत अत्यंत खालावलेली आहे। प्रशासन आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देण्यास तयार नाही। मागच्या 6 दिवसापासून आमच्याकडे प्रशासनाने कुठल्याही प्रकारे लक्ष न देता दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की प्रशासनाने या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावे व उपोषणकर्त्याच्या मागण्या समजून घेऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत। आमची पहिली मागणी अशी आहे, सीओच्या म्हणण्यानुसार संदर्भ क्रमांक 3 त्यांनी नागपूर खंडपीठाचा दाखला देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की जे संबंधित आरोपी जे गुन्हेगार आहेत, जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। व नंबर 2 अशी मागणी आहे, आमच्या ग्रामपंचायतची 2020 ते 26 या कालावधीमधील दप्तराची सविस्तर अशा पद्धतीने सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय स्तरावर एक समिती नेमावी व त्या समितीने अहवाल सादर करून पुनश्च एकदा याच्यामध्ये दोषी असणाऱ्या लोकांवरती गंभीर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडनं 100% वसुली करून घ्यावी, ही आमची या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे। धन्यवाद।